मिरजेत लग्नाला वधू वर येणार हेलिकॉप्टरमधून। अद्ययावत चंद्रप्रभा हॉलमध्ये हेलिकॉप्टर उतरण्याची सोय। हॉलच्या पॅकेजमध्ये वधूवरांना मिरज कृष्णा घाट मार्गावर दीपक हुलवाण यांनी प्रशस्त आणि अद्ययावत सुविधा असलेले लग्न समारंभ आणि इतर शुभ कार्यासाठी प्रशस्त असा चंद्रप्रभा हॉल लॉन उभा करण्याचं काम सुरू केलंय। मुंबई, पुणे तसेच महानगरातील लग्न समारंभाप्रमाणे आता मिरजेतही हेलिकॉप्टरने वधूवर लग्नाला येण्याची सोय या चंद्रप्रभा हॉलमध्ये करण्यात आलेली आहे। याची चाचणी आज यशस्वीरित्या घेण्यात आली। आज व्यावसायिक कामानिमित्त हेलिकॉप्टर सांगलीत आले होते। ते हेलिकॉप्टर चंद्रप्रभा हॉलच्या प्रशस्त अशा हेलिपॅडवर उतरले आणि हे पाहण्यासाठी मिरज परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती। हॉलचे मालक दीपक हुलवाण यांनी हॉलच्या वतीनं हेलिपॅडची सोय केली आहे। 30 जानेवारी रोजी कार्यालयाचं उद्घाटन करण्यात येणार असून प्रशस्त पार्किंग लॉन, भव्य हॉल, मंदिर, हेलिपॅड हे कार्यालयाचे विशेष असल्याची माहिती हुलवाण यांनी दिली आहे। नमस्कार, माझं नाव आहे दीपक चंद्रकांत हुलवाण। नरसिंहवाडी रोड कृष्णा लक्ष्मी मंदिराजवळ नव्यानं सुरू होत असलेलं चंद्रप्रभा मल्टीपर्पज हॉल अँड लॉन इथं नवीन एक कन्सेप्ट आपण चालू केलेला आहे। वधूवरांच्या स्वागतासाठी म्हणजे एंट्रीसाठी आणि त्यांच्या विदाईसाठी आपण खास कस्टमरना हेलिपॅड विथ हेलिकॉप्टर असं आपण संकल्पना नव्यानं आणलेलं आहे। ही संकल्पना पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुठेही नाही, पहिल्यांदाच आपण वधूवरांसाठी इथं ही संकल्पना घेऊन आलेलो आहोत। तर आज ट्रायल बेसिसवरती आपल्याला ते हेलिकॉप्टर लँड करायचं होतं, तर अमर सूर्यवंशी सरांच्या मदतीनं आपण ते यशस्वीरित्या इथं लँड केलेलं आहे। त्यांच्या गव्हर्नमेंटचे जे काही रूल्स रेग्युलेशन्स आहेत त्या रूल्स आणि रेग्युलेशनप्रमाणे सर्व काही इथं व्यवस्थित आहे असं त्यांची पायलटकडून आम्हाला सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण वधूवरांना एंट्रीसाठी किंवा विदाईसाठी आपण 100% हेलिकॉप्टर देण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि त्याचबरोबर त्याचा जो खर्चाचा बाजू आहे ते सुद्धा कमीत कमी बेसिक बसून आपण कस्टमरांनाही देणार आहोत, की प्रत्येक वधू पित्याला आणि वर पित्याला असं वाटते की माझी मुलीची जी विदाई आहे ती थाटामाटात व्हावी, त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी हा एक आम्ही छोटासा प्रयत्न केलेला आहे। येणाऱ्या 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारीपर्यंत याचा उद्घाटनाचा सोहळा आपण पार करणार आहोत। आणि तत्पूर्वी आपण एक ट्रायल बेसिसवरती आपल्याला लँडिंग करायचं होतं हेलिकॉप्टरचं, ते लँडिंग आपण व्यवस्थितरित्या लँडिंग केलेलं आहे। पायलटांचं सुद्धा असं मत आहे की त्यांना पण असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये ही संकल्पना कुठेही नाही आहे, त्यामुळे सक्सेसफुली होऊ शकते आणि रन होऊ शकते। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज।